नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 16 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 जागतिक सरकार शिखर परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं 2024 ची मग थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या, शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट या शिखर परिषदेची. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतातील सर्वात जास्त जे काही रामसर साइट्स आहेत, रामसर स्थळे आहेत ते या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आहेत. तमिळनाडूमध्ये विचार करता जवळपास 16 या ठिकाणी रामसर स्थळे आहेत. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 10 या ठिकाणी रामसर स्थळांची या ठिकाणी यादी आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला पाहिलं तर पंजाब आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 6 या ठिकाणी रामसर स्थळे आहेत. या गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाही आहेत. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी काय आहे? आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रामध्ये टोटल या ठिकाणी 3 रामसर स्थळे आहेत. पहिलं आहे लोणार सरोवर, दुसरा आहे नांदूर मधमेश्वर आणि तिसरा आहे ठाणे खाडी. प्रश्न कशा संदर्भात आहे? रामसर स्थळांबाबतीत. जसं की तुम्हाला माहित आहे 31 जानेवारी 2024 या ठिकाणी भारतामध्ये नवीन 5 रामसर स्थळांची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर 75 होते आणि आता हे 5 वाढून टोटल भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे असं विचारलं तर टोटल 80 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता हे जे काही नवीन 5 या ठिकाणी समावेश करण्यात आलेले आहेत हे कोणते आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि कोणत्या राज्यातील आहेत त्याच्यावरती नजर टाकूया. पहिलं आहे अंकसमुद्र पक्षी संवर्धन राखीव, कर्नाटकमध्ये आहे. दुसरा आहे अगनाशिनी मोहाना, कर्नाटकमध्ये आहे. तिसरं आहे मागडी केरे संवर्धन राखीव, कर्नाटकमध्ये आहे. चौथा आहे कराईवेट्टी पक्षी अभयारण्य, तमिळनाडूमध्ये आहे. आणि 5वा आहे लॉंगवूड शोला राखीव वन, हे सुद्धा तमिळनाडूमध्ये आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना आहे, ज्या योजनेचं नाव मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना असं या योजनेचं नाव आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स लिहून घ्या. सरकारने या योजनेअंतर्गत 18 ते 45 वयोगटातील कामगारांसाठी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांना आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना दरमहा 60 रुपये ते 100 रुपये प्रीमियम रक्कम भरावी लागणार आहे. आणि 60 वर्षानंतर प्रत्येकी व्यक्तीला या सर्व कामगारांना किंवा विक्रेत्यांना 2000 रुपये प्रति महिना या ठिकाणी भेटायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, आता कन्फ्युजन होणाऱ्या 2 गोष्टी आहेत. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना आणि PM विश्वकर्मा योजना. विश्वकर्मा योजना आणि विश्वकर्मा पेन्शन योजना याच्यामध्ये फरक आहे. हे जे काही PM विश्वकर्मा योजना होती ती कोणासाठी होती? ती सुद्धा होती कारागीर आणि कारागिरासाठी, जे काही त्यांचे हत्यारे किंवा टूल्स वापरून जे काही कलाकुसरी करतात त्यांच्यासाठी ही योजना होती, जी लॉन्च करण्यात आली होती 17 सप्टेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या दोघांमध्ये कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. ठीक आहे, प्रश्न आहे योजनेबद्दल. तर लगेच आपण काय करूया, महत्त्वाच्या राज्यामध्ये जे काही महत्त्वाची योजना या ठिकाणी अलीकडील काळामध्ये लॉन्च करण्यात आल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की हमार बेटी हमार मान छत्तीसगड, अंगणवाडी मुलांसाठी अंडी आणि दूध योजना केरळ, हिमकॅड योजना हिमाचल प्रदेश, अप्पर भद्रा योजना कर्नाटक, लाडली योजना हरियाणा, भाग्यश्री योजना कर्नाटक, पंचवटी योजना हिमाचल प्रदेश, मुख्यमंत्री लखपती दीदी योजना उत्तराखंड, मुख्यमंत्री सीखो कमाओ योजना मध्य प्रदेश आणि मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना राजस्थान. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. नासाने महासागर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते नवीन हवामान मोहीम सुरू केलेली आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेस, PACE. पेस नावाची नवीन या ठिकाणी हवामान मोहीम सुरू केलेली आहे. याचा फुल फॉर्म तुम्हाला 100% एक्झाममध्ये विचारला जाणार. तर PACEचा फुल फॉर्म लिहून घ्या. प्लांक्टॉन एरोसोल क्लाउड ओशियन इकोसिस्टम असा याचा फुल फॉर्म आहे. मानवतेच्या फायद्यासाठी समुद्राचे आरोग्य, हवेची गुणवत्ता आणि बदलत्या हवामानाच्या परिणामांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. ठीक आहे. जर तुम्हाला असं विचारलं ही जी काही मोहीम आहे कोणत्या रॉकेटच्या द्वारे या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे, तर फाल्कन 9 या रॉकेटच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेली आहे. फाल्कन 9 हे काय आहे, अमेरिकन एरोस्पेस कंपनी आहे स्पेसएक्स याच्याद्वारे डिझाईन करण्यात आलेलं हे रॉकेट आहे. ठीक आहे. फाल्कन 9 वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, फाल्कन 9 याच्याद्वारे भारताचं जे काही पहिलं सॅटेलाइट आहे ते कोणतं या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं होतं, तर GSAT-20 हे या ठिकाणी पहिलं या ठिकाणी उपकरण होतं जे की फाल्कन 9 याच्याद्वारे या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं होतं भारताच्या साईडने. ठीक आहे. नासाचं हे या ठिकाणी मोहीम आहे पेस नावाचं. तर लगेच आपण नासाबद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. स्थापना झाली 1 ऑक्टोबर 1958ला. संस्थापक आहेत ड्वाइट डी आइन्सहॉवर. प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 4. लक्ष्मी नारायणन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्यारेलाल शर्मा असं त्यांचं नाव आहे. यांना या ठिकाणी लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. लगेच आपण काय करूया, नवनवीन या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेले व्यक्ती त्यांचे क्षेत्र याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर यांना देण्यात आला. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना. अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्कार नजमा अख्तर यांना. शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफिना हुसेन यांना. राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पंडित गणपती भट्ट यांना. मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी यांना. भूतान प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल पूनम खेत्रपाल सिंग यांना. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हिंदीमधील संजीव यांना. आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2023 इंग्रजीमधील नीलम शरण गौर यांना. आणि टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पॉल यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 5. संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कोठे स्थापन करणार आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन करणार आहे. काय, संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र. या गोष्टी समजल्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोठे आयोजित केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबोव. पर्याय क्रमांक ए झिम्बाब्वे आणि पर्याय क्रमांक बी नामिबिया. या दोन देशांमध्ये 2026चा जो काही ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2024चा कोठे आयोजित करण्यात आला होता, तर साऊथ आफ्रिकेमध्ये. तो जिंकला कोणी, तर ऑस्ट्रेलिया देशाने. ऑस्ट्रेलियाचं हे 4थं टायटल आहे आणि त्यांनी कोणाचा पराभव केलेला आहे, तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पराभव केलेला आहे, जो की सर्वात यशस्वी या ठिकाणी देशाचा संघ आहे. 5 वेळा टायटल या ठिकाणी जिंकलेला आहे भारताने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा. तर 2024चा सामना झाला साऊथ आफ्रिकेमध्ये, म्हणजे एडिशन आयोजित करण्यात आलं. आणि 2026चं होणार आहे या ठिकाणी झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी. लगेच आपण काय करूया मग, वेगवेगळे जे काही ICCचे होणारे जे काही काय म्हणता येईल त्याला इव्हेंट्स असतात ते कोठे होत असतात ते त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. जसं की ICC अंडर-19 वर्ल्ड कप 2024 आपण आत्ताच पाहिलं दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स या ठिकाणी. ICC पुरुष चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये. ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेमध्ये. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2027 दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2028 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर टीम स्पोर्ट्स पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर याही ठिकाणी पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए हार्दिक सिंग आणि पर्याय क्रमांक बी मोहम्मद शमी या दोघांना या ठिकाणी स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारतातील सर्वात मौल्यवान
असूचीबद्ध कंपनी कोणती ठरलेली आहे? म्हणजे तुम्हाला काय म्हणलेलं आहे, मोस्ट व्हॅल्युएबल अनलिस्टेड कंपनी इन द इंडिया असं विचारलं आहे. तर वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु तुम्हाला विचारण्यात काय आलेलं आहे, सर्वात मौल्यवान. तुम्हाला जर फक्त असं विचारलं असतं खालीलपैकी कोणत्या कंपन्या मौल्यवान असूचीबद्ध कंपनी आहेत, तर तेव्हा सर्व उत्तर बरोबर असणार आहे. परंतु तुम्हाला काय विचारलंय, सर्वात मौल्यवान मोस्ट व्हॅल्युएबल, तेव्हा उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही या ठिकाणी सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी या ठिकाणी ठरलेली आहे. याच्यामध्ये पाहिलं टॉप 10 जर अनलिस्टेड कंपन्या पाहिल्या भारतामध्ये तर लिहून घ्या. पहिली आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, दुसरा आहे NSE इंडिया म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, तिसरा आहे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर, चौथा आहे जोहो कॉर्पोरेशन, पाचवा आहे स्विगी, सहावा आहे इंटस फार्मास्युटिकल्स, सातवा आहे ड्रीम 11, आठवा आहे पार्ले प्रोडक्ट्स, नववा आहे झिरोदा आणि 10वा आहे रेझोरपे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह कोण बनलेला आहे? डोळे झाकून लिहायचं. पर्याय क्रमांक डी टाटा समूह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर टाटाचा जो काही या ठिकाणी ग्रुप आहे तो या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये बाजार भांडवलीमध्ये 30 लाख कोटी रुपयाचं या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह ठरला आहे. याच्यामध्ये टॉप कंपन्याज पाहिलं तर 1 नंबरला आहे TCS, 2 नंबरला आहे टाटा मोटर्स, 3 नंबरला आहे टायटन, 4 नंबरला आहे टाटा स्टील आणि 5 नंबरला आहे टाटा पॉवर. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. दक्षिण आशियातील पहिली व्यावसायिक महिला हँडबॉल लीग कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी लगेच आपण काय करूया, झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा आहेत त्या कोणी जिंकल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक 2023 जर्मनीने जिंकलेला आहे. 26वी जागतिक महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2023 फ्रान्सने जिंकलेला आहे. 5वी टेनिस प्रीमियर लीग 2023 बेंगलोर मॅव्हरिक्सने जिंकलेला आहे. 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 मँचेस्टर सिटीने जिंकलेला आहे. युनायटेड कप 2024 जर्मनीने जिंकलेला आहे. स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 रिअल माद्रिदने जिंकलेला आहे. FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 नेदरलँडने जिंकलेला आहे. खेलो इंडिया युथ गेम 2024 महाराष्ट्र या ठिकाणी अव्वल आलेला आहे. आणि ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारा पहिला फॉरेन मिनिस्टर, पहिला विदेशी नेता कोणता ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिमान प्रसाद असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विमान नाही, बिमान प्रसाद असं त्यांचं नाव आहे. कोण आहेत हे? फिजीचे उपपंतप्रधान आहेत, डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत. तर ते या ठिकाणी आपल्या प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारे पहिले विदेशी नेता या ठिकाणी बनलेले आहेत. पर्याय क्रमांक बी फॉर बिमान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा इतिहासातील पहिला गोलंदाज कोणता बनलेला आहे? तर लगेच लिहून घ्या उत्तर. पर्याय क्रमांक ए जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच भारताची UPI सेवा टिंबटिंब आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये सुरू झालेली आहे. म्यानमार, ब्राझील, श्रीलंका की भूतान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस,
24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?